गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. वर्ष स्टार्ट झालं आहे आणि आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे 2026चा. सो आपली फर्स्ट ट्रिप असणार आहे. आपण ह्या ट्रिपमध्ये पूर्ण केरळ एक्सप्लोअर करणार आहोत. सो आपल्या जर्नी सुरू झालेली आहे. फर्स्ट आम्ही पुण्यावरून मॉर्निंगला निघालो होतो आणि तिकडे जाता जाता आम्हाला संध्याकाळ झाली आणि मध्ये फार छान झाडी वगैरे लागली होती, सनसेट होता आणि सगळी ग्रीनरी बघून अगदीच मन खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. आणि ह्या जर्नीमध्ये केरळची कल्चर वगैरे आपण सगळं बघणार आहोत. इकडची रोड फार मस्त आहेत. तिकडे बोटिंग, एलिफंट्स, ॲनिमल्स, माउंटेन, वॉटरफॉल्स आणि तिथली चहा, बीचेस आणि तिथली ग्रीनरी भरपूर मस्त आहे. आणि आम्ही फर्स्ट वन नाईट स्टे केल्यानंतर आम्ही नेक्स्ट डे मॉर्निंगला नॅशनल पार्कला गेलो. तिथे बसमध्ये भरपूर रश होती आणि तिकडे नॅशनल पार्कला गेल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी तर गोट बघितले आणि तिथले रोड जे फार असे छोटे छोटे होते. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही फर्स्ट तर आम्हाला पाहिजे तेवढे नाही दिसले. बट आम्ही तिथे गेल्यानंतर फर्स्ट आम्ही तिथे एक एक्झिबिशन होता. त्या एक्झिबिशनमध्ये त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेली होती की कुठली कुठली ॲनिमल्स आहेत तिकडे. माझ्या बेबीला टायगर दिसला तर मम्मा टायगर बघायचा आहे. आणि नंतर नॅशनल पार्कमधून निघाल्यानंतर आम्ही वरती जाणार होतो. बट माझ्या बेबीला बरं नव्हतं आणि ऊन पण भरपूर होती. सो आम्ही जास्त वेळ तिथे न घालवता लगेचच बस स्टॉपकडे आलो. तिकडनं आल्यानंतर आम्ही तिकेडीला गेलो. तिकेडीच्या मुद्रा कथकलीमध्ये गेलो होतो आम्ही. ॲक्च्युली आमच्या हॉटेल्सवाल्यांनी आमची तिकीट्स बुक केली होती. नाईटचा शो होता, 7:30चा समथिंग शो होता. आणि त्यांचे एक्सप्रेशन्स आणि त्यांचं जे फायर शो होता, एक खूपच जबरदस्त त्यांचा फायर शो होता. आणि त्यांचे सगळेच मीन्स त्यांची जी हिंमत आहे ते बघून माझ्या बेबीला फार बरं वाटलं. ॲक्च्युली सगळं टायर्डनेस आमचं ते बघितल्यानंतर अगदीच आम्ही फ्रेश होऊन गेलो. आणि तिकडनं निघाल्यानंतर आम्ही अशा रिंग्स होत्या. त्या रिंग्समधनं ते लोक येत जात होते. माझ्या बेबीला फार अशी भीती वाटत होती. बट त्यांचं खूप छान असा परफॉर्मन्स होता. आणि आम्ही ते झाल्यानंतर तिकडनं निघालो. आणि तिकडनं निघाल्यानंतर आम्ही 1 डे स्टे केला तिथे, 1 नाईट. आणि मग तिकडनं निघाल्यानंतर आम्ही नेक्स्ट डे टी गार्डनला गेलो मुन्नारला. तिकडनं एलिफंट सफारीला गेलो. आणि एलिफंट सफारीसाठी आदल्या दिवशी बुकिंग केलेली असताना पण फार वेटिंग होतं. आम्हाला सकाळी टायमिंग दिलेला होता 11 o'clockला. आणि आम्ही तिथे जवळजवळ 3 तास वगैरे वेटिंग केलं. माझा बेबी खूप बोर झाला होता. तो सारखाच इकडे तिकडे पडत होता, मम्मा ॲनिमल कधी येणार, एलिफंट कधी येणार, आपण एलिफंटवर कधी बसणार मम्मा. मग आम्ही वेटिंग करत करत तो नेट आपल्याला जायचं आहे. आणि तोवर आम्ही काहीतरी टाईमपास करायचं म्हणून फोटोज काढत बसलो. आणि तिकडनं आल्यानंतर आमची फायनली 2ला एलिफंट रायडिंग झाली. आणि